गोष्ट आठवते का बघा आपल्याला, ते लहानपणी आपली आई सांगत असते, ह्याच्याबरोबर जाऊ नको, त्याच्याबरोबर जाऊ नको, तिच्याबरोबर खेळू नको, तिची संगत करू नको. आत्ता जाऊन कुठंतरी असं वाटतं की ते आई सांगत होती ते खरं होतं. कालच मी एक लेख वाचला, त्याच्यात म्हणजे सत्य घटनेवर आधारित होता. तर त्याच्यात म्हणजे 4 मित्र होते. 4 मित्रांच्या सवयीत एकाची सवय होती सारखं रडगाणं गायचं. माझ्या आयुष्यात असं झालं, माझ्या आयुष्यात ते झालं, म्हणजे निगेटिव्ह, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सांगत राहायचं. मग तो एकटाच असा होता की तो निगेटिव्हच गोष्टी सांगत राहायचा आणि दुसरे ते 3 लोक ऐकायचे ना. त्याच्यातल्या एकाच्या आयुष्यात सगळं म्हणजे उलटापलट व्हायला लागली, की म्हणजे चांगल्या गोष्टी घडायच्या ते सगळ्या वाईट गोष्टी घडायला लागल्या. कारण तो सतत ह्या वाईट गोष्टींचा विचार करू लागला. आणि आपल्यात असंच होतं बघा, कधी कधी आपण अशा लोकांच्या आता बायकांच्यात पण बायका असं बसलेले असतात, बोलत असतात, माझा नवरा मला लय मारतोय, लय दारू पिऊन येतोय, म्हणजे कायम घरातलं रडगाणं सांगणार. मग दुसऱ्या बायकांच्या मनात असं तेच म्हणजे निगेटिव्ह सगळं थिंकिंग यायला लागतं. जर तुम्ही चांगलं ऐकलं कानांना तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी आठवायला लागतात. ह्या गोष्टीचा कधीतरी अनुभव घ्या की तुम्ही जे ऐकाल ते तुमच्या कृतीत घडायला लागतं. जर तुम्ही सतत जर निगेटिव्ह ऐकला तर तुमच्या बाबतीत निगेटिव्ह घडायला लागतं. आणि जर तुम्ही एक चांगल्याच गोष्टी ऐकल्या तर तुमच्या आयुष्यात खूप चांगलं चांगलं काही काय घडायला लागतं, आनंदी आनंद घडायला लागतो. मग ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत की आपण कुणाच्या संगतीत राहतो. जर तुमचा असा निगेटिव्ह एखादा मित्र असेल तर त्याच्यापासून आत्ताच दूर राहा, कारण पुढं जाऊन त्याचे खूप मोठे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्याचं रूपांतर वाईटात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही अशा लोकांपासून आत्ताच सावध राहा, दूर राहा. आणि आपण जर एखाद्याच्या म्हणजे एखाद्या मित्राच्या संगतीत आलोच तरीसुद्धा जर तुम्हाला त्याच्यापासून दूर जायचं नसेल तर ह्या कानांनी ऐका, ह्या कानांनी सोडून द्या. तरी पण असं होत नाही. म्हणतात बघा, जर भिकाऱ्याबरोबर राहिलात तर भिकारीच होणार, आणि जर तुम्ही श्रीमंताबरोबर राहिलात तर तुम्ही श्रीमंतच होणार. म्हणजे संगतीचा असर पडतो असं नेहमी आपण तर ऐकतो, पण कधी अनुभव घेतलाय का विचार करून बघा. खूप वेळा तुम्ही या गोष्टीचा अनुभव पण घेतला असेल. जसं तुमचं सराउंडिंग आहे, जसं तुम्ही ज्यांच्यात उठताय बसताय त्यांच्यासारखं घडायला लागतं. कारण आपलं हे जे हे आहे ना मेंदू, तो जसा त्याला चालना मिळेल तसा काम करायला लागतो. आणि तुम्हाला त्याला जर चालना मिळाली की प्रत्येक गोष्ट वाईट घडायला लागले, प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात हे आज माझं इतकं नुकसान झालं, आज मला हे झालं ते झालं, असं तुम्ही ऐकला तर पटकन तुम्हाला पाठीमागच्या आपल्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टी आठवायला भाग पडतंय. तेच जर तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकला तर सगळ्यात चांगल्या गोष्टी आठवायला लागतात. म्हणून संगत करताना कधीही अशा निगेटिव्ह मित्राची संगत करू नका. संगतीचा परिणाम होतो हे 100दा खरं आहे. जर आपण म्हटलं त्याला काय होतंय, तो त्याच्या आयुष्यातलं सांगत असेल. मुलं म्हणतात बघा, आपण जर समजवायला गेलो तो त्याच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात काय असं होणार नाही, पण नाही, असंच होऊ शकते. तुम्ही जर 4 मित्रांच्यात बघितला तर ते सगळे जर चांगले विचार करणारे असतील तर तुमचे पण विचार त्यांच्यासारखेच व्हायला लागतात. पण तेच जर म्हणजे कोणत्या विचारांचे आहेत त्याच्यावरती
तुमचे विचार अवलंबून असतात. त्यामुळं सकारात्मक विचार करा, सकारात्मक राहा आणि चांगलंच ऐका. श्रीमंतांच्या पंक्तीत बसा, श्रीमंतांसारखं वागा, श्रीमंतासारखं राहा, म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडेल. वाईटाचं लवलेशही तुमच्या आयुष्यात दिसणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला.